शेतकऱ्यांना हजारो रुपयाचा फायदा होणार. पी-एम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम आता वाढणार. तर 2014मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असंख्य योजना सुरू केल्या आहेत. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पी-एम किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना सध्या वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पैशाचे वितरण केले जाते. म्हणजेच एका वर्षात या योजनेचे 3 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. खरे तर देशभरातील कोट्यवधी शेतकरी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. शेतीचा वाढता खर्च, महागाई आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यावर आर्थिक ताण वाढत असताना केंद्र सरकार काहीतरी मोठा दिलासा देऊ शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकार पी-एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दिली जाणारी वार्षिक मदत वाढवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. सध्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. मात्र ही रक्कम 9,000 रुपये किंवा त्याहून अधिक करण्यात येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. योजनेची सुरुवात झाल्यापासून काही वर्षात खत, बियाणे, कीटकनाशके आणि डिझेल याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. परंतु याच काळात सन्मान निधीची रक्कम आहे तशीच राहिलेली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांकडून सतत रक्कम वाढवण्याची मागणी केली जात आहे. जर केंद्र सरकारने ही वाढ मंजूर केली तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक हप्त्याची रक्कम 2,000 रुपयांवरून 3,000 रुपये अशी वाढू शकते. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे की 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर होणाऱ्या वार्षिक वर्ष 2026-27च्या अर्थसंकल्पाची तयारीची प्रक्रिया सरकारने वेगाने सुरू केली आहे. पी-एम किसान सन्मान निधी 6,000 रुपयावरून 9,000 रुपये नेण्याचा विचार सरकार करत आहे. याचे आता फेब्रुवारीमध्ये जे अधिवेशन आहे त्या बजेटमध्ये याची अंमलबजावणी होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.